की स्वामी असते तर आज काय बोलले असते. खरंच बोलले असते. काय मूर्खपणा लावलाय. ह्या सगळ्या गोष्टी मला नको आहेत. धंदा लावून ठेवलेला आहे सगळा. ह्यांच्याकडे पैसा आहे फक्त म्हणून पैशाने मला खरेदी करतायत. काल मी पहिल्यांदा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज आपले यांच्या दर्शनासाठी मी अक्कलकोटला गेलो. अचानक माझं जाणं झालं. अचानक म्हणजे बोलतात ना ते स्वामी आणि साईबाबा किंवा मग इतर जे देव जे असतात ते बोलवतात आपल्याला तेव्हाच आपण जातो. मी शिर्डीला प्रत्येक वेळेला जाऊन आलोय. प्रत्येक वेळेला आपण पाहतो शिर्डीला काय तिकडे धंदा लावून ठेवलेला आहे सगळा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता इथं अक्कलकोटमध्ये पण मला काही गोष्टी दिसल्या त्या मला जर तुमच्यासमोर मांडायच्यात आणि माझं खरंच साई भक्त असेल स्वामी भक्त असेल त्या सगळ्यांना विनंती करायची. हात जोडून करतो मी विनंती करतो की बाबा रे तुम्ही ना पहिल्यांदा स्वामींना साईंना मानण्याच्या आधी आपल्या गजानन महाराजांना मानण्याच्या आधी ते काय बोलायचे मला असं वाटतं ते आपण नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते आठवणं गरजेचं आहे की आज जर का ते असते आणि जर का आपली इच्छा पूर्ण झाली असती आणि जर आपण त्यांच्या दर्शनाला परत गेलो असतो तर त्यांनी काय आपल्यासोबत रिॲक्ट केलं असतं. मला असं वाटतं आपण तेवढं तर जाणून घेऊ शकतो. आपल्याला तेवढी तर कल्पना आहे. आज काय होतं माहिती आहे मी जेव्हा गेलो ना तिकडे पहिल्यांदा तर मला बघायचं होतं दोन गोष्टी. एक तर वटवृक्षाचं झाड जिथे स्वामींचा वास होता तिकडे आपण बोलू शकतो तर मला ते वटवृक्षाचं एक झाड बघायचं होतं आणि दुसरं गोष्ट तर बघायची होती ती म्हणजे जिथे स्वामींची समाधी. मला तिकडे ती जागा प्रत्यक्षात जाऊन ती एनर्जी जी फील करायची होती त्यामुळे मी गेलो होतो. त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. तिकडे गेल्याच्यानंतर वटवृक्षाचं झाडाच्या इथं मी बघितलं चारही साईडला आहे ना बाजूला असं एक कुंपण टाईप असं केलेलं आहे आणि त्याच्या मागे आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि तिकडे सगळेजण पाया पडायला वगैरे उभे होते. मला अजब वाटलं की मला पाहायचं होतं वटवृक्षाचं झाड जिथं माझे स्वामी बसायचे. पण त्या वटवृक्षाच्या झाडाच्या इथे कोणीही नाही. फक्त फोटो काढायला तिकडे कोणी फक्त पाया पडतंय आपलं बाहेरून म्हणजे त्यांना महत्त्वच माहीत नाही. स्वामी तिकडे आहेत. स्वामी तिकडे आहेतच नाही असं नाही. पण मित्रांनो ज्या वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामी बसायचे तिकडे ती भावना मला दिसत नव्हती लोकांमधली. तिकडे खरं तर आपण तिकडे जाऊन ते अनुभवायला पाहिजे की यार त्या वटवृक्षाच्या झाडाखाली आपले स्वामी बसायचे. बरं ते झालं. पुढे मी काय पाहिलं तर मी आपले बाळप्पा महाराज आपले सोळप्पा महाराज या दोन्ही मठांमध्ये पण गेलो होतो. तिकडे बाळप्पा महाराजांचं मठ तिकडे बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये आपण पाहिलं तर तिकडे लाद्या आहेत आणि लाद्यांना ना असं पांढऱ्या रेषा मारून ठेवल्या आहेत जिथे ते सांगतात की स्वामींचे तिकडे पावलं आहेत आणि त्यांनी काय वाटतं काम चालू केलं होतं काहीतरी ते बांधायचं वाडा. पण तिकडे स्वामींचे पावलं दिसली म्हणून ते रेषा मारलेले आहेत आपल्याला माहिती असेल तर. आणि प्रत्येकजण जो स्वामी भक्त येत होता ते पण सांगत होते की इथे स्वामींच्या पायांचे निशाण आहेत पावलांचे ठसे आहेत आणि प्रत्येकजण जे ते सांगत होते ते आजमावत होता. आता त्यात इतिहासामध्ये असं जर का आपण पाहिलं तर ते खरं की खोटं आपल्याला माहीत नाही पण आपण विश्वास ठेवून आपण त्या सगळ्या गोष्टी अनुभवतो. बघा काय झालं नसेल तरी पण एवढंच आपण मान्य करू शकतो की त्या मठामध्ये स्वामींचा वास तर होता अर्थात होता. पण आता तिकडं त्याच लादीवर स्वामींची पावलं असतील हे कशावर मला तर खरं ते मला पटत नव्हतं. मी जे आहे ते फ्रँकली सांगतो. आता खरं की खोटं माहीत नाही. स्वामींचा वास तिकडे होता. स्वामी तिकडे आले होते पण स्वामींचा तोच पायाचा ठसा आहे का तेच पायाचं निशाण आहेत का खरंच याच्यामध्ये मला तरी डाऊट आला. काय ती गोष्ट असेल किंवा काय कोणाला माहीत असेल तर मला असं वाटतं नक्की तुम्ही कमेंट करून सांगाच. पण तिकडे बाळप्पा महाराजांची येते एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगितलं तिकडे त्यांचं अन्नक्षेत्र होतं आणि ते मला खूप आवडलं. तिकडे आपल्या बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये तिकडे आम्ही जेवलो पण आणि तिकडून बाहेर आल्याच्यानंतर चोळप्पा महाराजांच्या मठात गेलो. चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये तिकडे मी गेल्या सगळे अभिषेकाला बसलेत बाजूला सगळेच इथून एक रांग त्यांच्या काहींच्या इच्छा पूर्ण झाल्या असेल काहींचं काय असेल म्हणून ते अभिषेक करत होते. मी माझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं की आज जर का स्वामी असते तर आज हे सगळे जे प्रसंग त्यांनी पाहिलं असतं तर काय बोलले असते काय रिॲक्ट झाले असते. मला असं वाटतं ते बोलले असते अरे मूर्खांनो काय करताय. ह्या सगळ्या गोष्टींच्या मला असं वाटतं स्वामी विरोधात होते. एखादी गोष्ट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण स्वामींच्या पाया पडायला जायचो तर ते स्वतःला सांगत नव्हते कधी बोलत नव्हते की मी देव आहे. पण आज आपण त्यांना देव बनवून ठेवले. भले ते आपल्यासाठी देव आहेत आपल्याला मान्य आहे की ते आपल्या गुरुदेव दत्ताचे आपले ते तिसरे अवतार आहेत आपण त्यांना पुजतो. पण स्वामी जेव्हा अस्तित्वात होते ना तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. ते माझा अभिषेक करा माझी पूजा करा तेव्हा तर होत पण नव्हतं. पण ते का गोष्टी सुरू केल्या की त्यांचा अभिषेक करणं किंवा इतर सगळ्या गोष्टी त्यात लोक काय करायचे की काहीतरी आपण मागतोय कुठल्या पण देवाकडे गणपती बघा आपण काय मागतो त्याच्यासोबत डील करणार की बाबा रे देवा तुम्हाला हे दे मी तुला ते देईल मी तुला सोन्याचा हार देईल मी तुला चांदीचे दागिने देईल मी तुला हे देईल मी ते देईल तुला त्या सोन्याने मडवेल. अरे कोणाला आपण बोलतोय ज्या वस्तू ज्या सगळ्या इतर गोष्टी ज्या गणपती बाप्पाने आपल्या आता कुबेराचा मास उतरवला होता त्या देवाला आपण सांगतोय आपण तुम्हाला सोनं देईल
ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांना त्या नको आहेत त्या गोष्टी. या गणपती बाप्पा असेल, माझे स्वामी समर्थ असतील, माझे साईबाबा असतील, इतर सगळे देव असतील, ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी नको आहेत. त्यांना बदल्यात काय पाहिजे असं माहिती. आपण जेव्हा नवस करतो ना तेव्हाच आपण असं बोलत असतो ना की मला तू हे दे देवा, माझी इच्छा पूर्ण जर मला काम लागलं की मी तुला हे करेल, मला मुलगा झाला तर मी तुला हे देईल, माझ्या घरात भांडणं आहे त्याचा तिढा सोडव, मी तुझ्यावर अभिषेक करेन. ह्याच्यामध्ये देव मानत नसतो. देव बोला असो मी तुला ह्या सगळ्या गोष्टी देईल, बदल्यात काय करशील? एक अन्नदान. हे सगळ्यात मोठं दान आहे आणि हे सगळ्यात मोठं पुण्य आहे की तेच आपण कधी करत नाही. बरेच लोक जातात तिकडे अन्नदान क्षेत्रामध्ये पैसे टाकतात, डोनेट करतात, इतर सगळ्या गोष्टी. खरंच त्यांचं आभार, त्यांचं कौतुक मानतो. खरं ते केलं पाहिजे. सगळ्यात मोठं पुण्य बोललं तर अन्नदान, वस्त्रदान आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते मला असं वाटतं आपण केलं पाहिजे. ते आपण मागितलं पाहिजे ना की ते आपण देवाला मग सोनं चांदी दे. काय त्या देवाला सोनं चांदी द्यायचं? आज स्वामी साईबाबा, गजानन महाराज हे लोक जे होते ना, हे आपले महाराज वगैरे सगळे हे लोक ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोध होतात. काय त्यांना तुम्ही देताय त्या गोष्टी? काय तुम्ही त्यांना बोलताय की आम्ही तुला हे देऊ ते देऊ? मला तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो, तुम्ही देवाकडे काही मागाल ना तेव्हा असं बोलू नका मी तुझ्यावर अभिषेक करेल, मी तुझं हे करेल ते देईल. देवाला हे बोला, स्वामींना हे बोला, साईंना हे बोला, गजानन महाराजांना हे बोला, गणपती बाप्पाला हे बोला की देवा तू मला हे दे, मी ते 10 लोकांना जेवायला देईल. देवा तुम्हाला हे दे, मी 10 लोकांना वस्त्र देईल. मला असं वाटतं ह्यात खरी पुण्याई आहे आणि हेच खरं ते स्वामी आपल्याकडून मागतायत. जे आपले स्वामी बोलायचे की बाबा रे देवाचं नाव घ्या, तुम्हाला त्यातच पुण्य मिळेल. अन्नदान करा, लोकांची सेवा करा, आळसपणा करू नका, कामात लक्ष द्या. ह्या सगळ्या गोष्टी जे स्वामी समर्थांनी आपल्याला सांगितलं आपण त्या करतच नाही आहे. आपण काय भलत्याच गोष्टी करतोय का? तर बाबा रे मी कामावर जातो, आता माझ्याकडे पैसा आहे, मी स्वामींसाठी काही करू शकतो. म्हणजे अभिषेक करून ते त्यांना आवडेल का? मला असं वाटतं याचा आपण विचार केला पाहिजे. मी काय चुकीचं बोलत नाही का वाईट बोलत नाही अभिषेक इतर सगळ्या गोष्टीमध्ये, पण मला असं वाटतं आपण जर का स्वामींना पाहिलं नीट तर स्वामींना ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. पण जेव्हा मी एंटर केलं ना तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा असं आलं की स्वामी असते तर आज काय बोलले असते. खरंच बोलले असते. काय मूर्खपणा लावला आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला नको आहेत. ते कोणीही करू शकतो, ज्याच्याकडे पैसा आहे ना कोणीही करू शकतो. पण जो भिकारी असेल, जो गरीब असेल, त्याची इच्छा पूर्ण झाला तो काय करतो? तो काय अभिषेक करतो? तो बिचारा देवाला नैवेद्य चढवतो. त्याच्या मर्जीने जे होईल ते नैवेद्य चढवा, नाही असं नाही, पण त्या नैवेद्य शेवटी काय तर कोणीतरी खातच असतो ना तो. आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपण करतो ना, मला असं वाटतं आपण एकदा ज्याच्यासाठी जर स्वामी, आता मी स्वामींचाच विषय निघाला म्हणून बोलतोय, स्वामी हे मला असं वाटतं तुम्ही आधी ओळखा. मला असं वाटतं तुम्ही जाणा हे स्वामी काय होते, हे स्वामी कसे रिॲक्ट करायचे. जेव्हा वाचा त्यांना स्वामींना ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्या का? आज माझे स्वामी नाही आहेत, पण हे वरून पाहत असतील ना तर त्यांना खरंच त्यांना वाटत असेल हे काय चाललंय, माझ्या नंतर हे सगळे लोक काय करतायत, ह्यांच्याकडे पैसा आहे फक्त म्हणून पैशाने मला खरेदी करतायत. ह्याच सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. आज कुठल्याही तुम्ही देवस्थानी जावा, तिकडे बाहेर सगळे आता मी गेलो ना हे स्वामींच्या इथे, तिकडे आता मला नाव नाही घ्यायचं आहे, तिकडे सांगतायत अन्नदान करा, पैसे ते बाळकोट वगैरे सगळं तिकडे टाकून ठेवले. अरे आम्ही ज्यांना करायचं असतं ना मला असं वाटतं ना त्यांच्या स्वतःच्या मर्जीने करून द्यावं. तुम्ही तिकडे फोर्स करू नका की इथं अन्नदान करा, ह्या बारकोड वगैरे पूर्ण लावून बसले. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. आपण स्वतः समजणं गरजेचं आहे की बाबा रे आज स्वामी असते, आज साई असते, तर मी जेव्हा परतफेड माझा नवस करेल तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन असते ना, मला असं वाटतं या तुम्ही गोष्टी लक्षात घ्या. ह्या सगळ्या देवस्थानाच्या ठिकाणी जेव्हा मी खरंच जातो ना तेव्हा ना मला भीती वाटते. ते काय मागे फिरत असतात, हे घ्या ते घ्या. खरंच त्याला त्यांचं ते पोट आहे, तर इतर सगळ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं एखाद्याला फोर्स करू नका. तिकडे देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर एक सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे आपल्याला की अरे आपण कुठे आलोय. मी तुम्हाला खरं सांगतो ना, मी जेव्हा जातो ना मी साधा फुल पण घेऊन जात नाही, काय गरज नाही. चांगल्या मनाने जातो, चांगल्या भावना घेऊन जातो आणि जे मला असं वाटतं जे मी करतो, मी अन्नदान करतो. जेव्हा तिकडे जातो माझी आई पण मला पैसे येते जे अन्नदानासाठी, ते मी अन्नदानासाठी डोनेट करतो. आणि मला तुम्हाला पण हीच रिक्वेस्ट करायची मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा. आज स्वामी असते तर ते काय बोलले असते मला असं वाटतं याचा तुम्ही विचार करा. आज स्वामी असतं त्यांना ह्या गोष्टी पटल्या असत्या का? मला असं वाटतं याचा तुम्ही विचार करा. आज आपण प्रत्येक जण मानतो स्वामीला, पण मला असं वाटतं स्वामी एकदा तुम्ही जाणा, तुम्ही एकदा वाचा. तुम्हाला जेव्हा स्वामी कळतील ना तेव्हा मी तुम्हाला खरंच सांगतो या सगळ्या गोष्टीच्या बाहेर तुम्ही असाल. ह्या सगळ्या गोष्टी स्वामींना नको होत्या. स्वामींना फक्त पाहिजे होतं की बाबा रे एखादा माणूस हा चांगला राहिला पाहिजे, एखादा माणूस लोकांची सेवा केली पाहिजे. हे फक्त बार्गेनिंग झालं या सगळ्या गोष्टी. माझा नवस पूर्ण करून मी तुला हे देतो. आपली काय लायकी. पण मला असं वाटतं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा, या कचाट्यातून बाहेर पडा आणि आपण स्वामी भक्त असाल तर आपण स्वामींसाठी कुठला मार्ग अपनावा. आपण अन्नदान वस्त्रदानाचा मार्ग अपनावा, आपण लोकांची सेवा करण्याचा मार्ग अपनावा, की आपण आपल्याकडे पैसा आहे म्हणून अभिषेक करायचा, आपल्याकडे पैसा आहे म्हणून सोनं चांदी खरेदी करून द्यायचं. कोणाला द्यायचं? कोणाची घरं भरायची या सोनं चांदी खरेदी करून किंवा इतर गोष्टी देऊन? मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हे समजा ह्या सगळ्या ट्रस्ट जे असतात ना ते कशा चालतात, हे इतर राजकारण मागचं जे असतं ना मला असं वाटतं तुम्ही एकदा जा त्या खोलात, एकदा त्याचा अभ्यास करा. हे तुमची खरंच जी मदत
तुम्ही पोचवता त्या संस्थेला एखाद्या कुठल्या गोष्टीला, ते काय नक्की होतं त्या संस्थेचं. म्हणजे मी एका नाही संस्थेचं बोलत, सगळ्याच संस्थेचं बोलतोय. ते तुमच्या वस्तूचं काय करता मला असं वाटतं त्याचा तुम्ही नीट विचार करा, एवढं सांगेल, तुर्तास थांबतो.